रोज रोज नाश्ता काय बनवायचं सुचत नसतं. सकाळी सकाळी घाई गडबडीत कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी 2 ते 3 मिनिटात जाळीदार, मऊ, लुसलुशीत, पातळ तांदळाच्या पिठाचे घावन अगदी आपण 2 ते 3 मिनिटातच तयार करू शकतो. लहान मुलांना टिफिनसाठी सुद्धा उपयुक्त आहेत. तांदळाच्या पिठाचे घावन तुम्ही अनेकदा केली असेल, पण तुम्हाला अगदी व्यवस्थित ती जमत नसतील. पीठ तव्याला चिकटत असेल, जाळी नीट पडत नसेल किंवा पातळ होत नसतील, मऊ लुसलुशीत होत नसतील. घावन करण्यासाठी पीठ कसं पाहिजे, तवा कितपत गरम पाहिजे, या ज्या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या मी शेअर केलेल्या आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा. म्हणजे जरी तुम्ही पहिल्यांदा जरी घावन करत असाल किंवा तुम्हाला घावन नीट करता येत नसेल, आजचा हा आपला व्हिडिओ पाहिल्यावरती तुम्ही अगदी परफेक्ट घावणे करू शकता. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे अर्धी वाटी ओलं खोबरं घेतले. 2 हिरव्या मिरच्या मध्ये मी कट करून घेतलेल्या आहेत. 4 लसणीच्या पाकळ्या आणि छोटा 1 चमचा मी जिरं घातलेला आहे. तुम्ही इथे डाळ किंवा शेंगदाणे सुद्धा घालू शकता. मी इथे घालणार आहे त्या कोथिंबीरच्या काड्या. कोथिंबीरच्या काड्या घातल्यामुळे चटणीला चव खूप छान येते. तुम्ही एकदा करून बघा. आणि मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. तुमच्याकडे कोथिंबीरच्या काड्या नसतील, तुम्ही नाही घातल्या तरी सुद्धा चालेल. पण जर असतील तर एकदा तुम्ही माझ्या ह्या पद्धतीमध्ये चटणी करून बघा. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. थोडंसं पाणी घालून आपल्याला चटणी मिक्सरला फिरवून घ्यायची आहे. कोथिंबीरच्या काड्या घातल्या त्यामुळे चव तर छान येते, पण रंग सुद्धा चटणीला खूप छान येतो. इथे आपली चटणी बनवून तयार झाली. मी इथे बिडाचा तवा गरम करायला ठेवलेला आहे. कोणी याला काईल सुद्धा म्हणतं. मी इथे 1 कप तांदळाचं पीठ घेतलंय. घावणे करण्यासाठी आपल्याला जुन्या तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. इंद्रायणी तांदळाचं पीठ घ्यायचं नाही. इंद्रायणी तांदळाचं पीठ चिकट असतं. विकतचं पण घावण्याचं पीठ तुम्ही इथे घेऊ शकता. मी इथे चवीप्रमाणे मीठ घालून घेते. घावणे करण्यासाठी पीठ जे आहे ते एकदम बारीक पीठ असतं, जे आपण भाकरीसाठी वापरतो ते घ्यायचं नाही. इथे मी घावणे करण्यासाठी थोडंसं सरसरीत जे पीठ मिळतं ना, ते घेतलेलं आहे. तुम्ही जर तांदूळ धुवून सुकवून घरघंटीवरती तुम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला हे घावण्यासाठी पाहिजे, ते आपल्याला बरोबर घावण्यासाठीच दळून देतात. मीठ आहे पिठामध्ये मिक्स करून झालेलं आहे. आपल्याला पाणी घालायचं आहे. पाणी थोडं थोडं घालून आपल्याला पिठाच्या गुठळ्या ज्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आहेत. अगदी 2 ते 3 मिनिटातच आपले हे घावणे तयार होतात. आपला तवा जो आहे तो चांगला गरम झालेला असतो, त्यामुळे घावणे व्हायला वेळ लागत नाही. घावना हा नाश्ता असा आहे की झटपट अगदी 2 ते 3 मिनिटातच कोणतीही पूर्वतयारी न करता तुम्ही झटपट बनवू शकता. घावणे मऊ लुसलुशीत, पातळ, जाळीदार असतात. त्यामुळे ते तुम्ही दात नसलेल्यांना जरी खायला दिलात तरी ते सुद्धा सहज खाऊ शकतील. वयोवृद्ध, लहान मुलं सुद्धा आवडीने खातील. एवढं पीठ भिजवण्यासाठी मला इथे 1.25 ग्लास एवढं पाणी इथे लागलेलं आहे. भाकरीच्या पिठाचे घावणे होतात, पण ते थोडेसे जाड होतात आणि जसे खाताना घावना जसा चवीला लागतो ना, तसा तो लागत नाही. आणि जर तुम्ही तांदळाचं पीठ थोडंसं जाड जरी दळलात ना, त्याचे सुद्धा घावणे होतात, पण त्याचे घावणे आहेत ना ते मऊ लुसलुशीत होत नाही. तर ते जसा डोसा असतो ना, तसे डोशासारखे कुरकुरीत होतात. जेव्हा तुम्ही घावण्यासाठी पीठ तयार कराल ना, ते थोडंसं सरसरीत असं असू द्या. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा जरी घावना केला तरी तुमचे घावणे त्या पिठापासून अगदी परफेक्ट तयार होतील. मी इथे पेला घेतलाय. तुम्ही पळीने सुद्धा घालू शकता. पीठ जे आहे ना ते आपलं ताकापेक्षा अगदी किंचितसं घट्ट आहे. असंच पीठ आपल्याला तयार करून घ्यायचंय. तवा सुद्धा आपला इथे चांगला गरम झालाय. मी कांद्याला काटा चमचा लावून मी त्याने तेल लावते. तुम्ही इथे ब्रशने सुद्धा तेल लावू शकता. प्रत्येक वेळी घावना घालताना पीठ जे आहे ना ते आपल्याला वर खाली करून घ्यायचं. तांदळाचं पीठ खाली जाऊन बसतं, म्हणून आपल्याला प्रत्येक वेळेला असं पीठ वर खाली करून मगच घावना घालायचा आहे. घावणे घालताना गॅस मोठा ठेवून मगच आपल्याला घावना घालायचा आहे. घावना घालताना पेला किंवा पळी जे पण तुम्ही काय घाल ते असं थोडंसं वरती धरून मग घालून घ्यायचं आहे. तसं जर पीठ तुम्ही घातलं तर घावण्याला जाळी खूप छान येते. घावना घालून झाला की गॅस एकदम कमी करायचा. 30 सेकंदासाठीच फक्त झाकण ठेवायचं आहे. 30 सेकंदानंतर आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे. साईडच्या कडा झाकण काढल्यावरती लगेचच सुटायला लागतात.
साईडच्या कडा सुटल्या की नंतर आपल्याला घावना जो आहे तो असा सगळीकडून मोकळा करून घ्यायचा आहे आणि मगच आपल्याला काढून घ्यायचा. त्यामुळे घावना अजिबात तुटत नाही. तुम्हाला जर असं वाटलं की पीठ थोडंसं घट्ट आहे, घावना जो आहे तो थोडासा जाड झालेला आहे, तर तुम्ही थोडंसं पाण्याचं प्रमाण अजून वाढवून पीठ जे आहे ते थोडंसं सैल करून घ्या. घावणे आहेत ते एका साईडने शेकवले जातात, पण तुम्हाला इथे मी दाखवण्यासाठी घावना दुसऱ्या साईडने घालून घेतलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता अगदी आपल्या घावण्याला खूप छान अशी जाळी आलेली आहे. मस्त आपला घावना पातळ, मऊ, लुसलुशीत, जाळीदार असा तयार झालेला आहे. मी इथे अशी जाळी घेतलेली आहे. खाली रिंग ठेवलाय म्हणजे घावण्याची वाफ आहे ती निघून जाईल आणि घावना थोडा थंड झाला की नंतर तो चिकटणार नाही. व्यवस्थित आपल्याला तो फोल्ड करून ठेवता येईल. तुमच्याकडे टोपली असेल तुम्ही टोपलीत सुद्धा ठेवू शकता किंवा एखाद्या सुती कपड्यावर सुद्धा हे घावणे ठेवू शकता. प्रत्येक वेळेला घावना घालताना तव्याला तेल लावून मगच आपल्याला घालून घ्यायचंय. घावना प्रत्येक वेळेला घालताना तेलही लावायचं आहे आणि गॅस आपल्याला मोठा ठेवून मगच घावना घालायचा. घालून झाल्यावर लगेच गॅस एकदम कमी करायची. 30 सेकंदासाठी फक्त झाकण ठेवायचं आहे. साईडची कडा आहे ती झाकण काढल्यावर लगेचच सुटायला लागतात. कडा सुटल्या की नंतरच आपल्याला काढून घ्यायचा आहे. जर तुमचा तवा मोठा असेल तर आच आहे ती आपली जास्त सगळीकडे लागत नाही. त्यावेळेस तवा जो आहे तो थोडासा तुम्ही असा सरकवून घावना शेकवून घ्या. माझा भिडाचा तवा आहे तो जास्त मोठा नाही, मध्यमच आहे, त्यामुळे मला तो असा फिरवावा लागत नाही. पण जर तुमचा तवा मोठा असेल तर त्यांच्यासाठी हे मी सांगत आहे. तुम्ही इथे कडा बघाल तर अगदी सहज सुटलेली आहे. आपल्याला आता हा काढून घ्यायचा आहे. ह्या घावण्याला पण तुम्ही बघाल तर किती छान जाळी आलेली आहे. अगदी 2 ते 3 मिनिटातच आपला घावना तयार होतो. आपण पीठ जेव्हा भिजवतो तेव्हा जर तवा गरम करायला ठेवला की पीठ भिजवायला 1च मिनिट लागतो. 1 मिनिटातच आपलं पीठ भिजवून तयार होतं. घावना घातला की अर्धा सेकंदामध्येच आपल्याला झाकण ठेवायचे. अर्धा सेकंद झाला की लगेचच आपल्याला झाकण काढून घ्यायचे. म्हणजे अगदी तुम्ही म्हणाल तर 2 ते 3 मिनिटातच आपल्या इथे घावणे बनवून तयार होतात. 1 कप पिठामध्ये 6 घावणे बनवून तयार होतात. पण जर तुमचा तवा लहान मोठा असेल तर तुमचे घावणे कमी जास्त होऊ शकतात. इथे बघू शकता किती चांगली जाळी आले. छान पांढरे शुभ्र एकदम मऊ लुसलुशीत जाळीदार असे आपले हे घावणे तयार झालेले आहेत. घावणे करण्याच्या महत्त्वाच्या टिप्स म्हणजे जे तुम्ही पीठ घ्याल ते जुन्या तांदळाचं असू द्या. पीठ आहे ते थोडंसं सरसरीत असू द्या. प्रत्येक वेळेला घावना घालताना तव्याला तेल लावून घ्या. तवा चांगला कडकडीत तापवून घ्या. कडकडीत जर तवा चांगला तापलेला असेल तर घावना अजिबात तव्याला चिकटत नाही. न चिकटताच व्यवस्थित घावणे आहेत ते आपले बनवून तयार होतात. जरी तुम्ही पहिल्यांदा करत असाल किंवा तुम्हाला व्यवस्थित घावणे जरी जमत नसतील, माझ्या या टिप्स फॉलो करून जर तुम्ही घावणे केलात तर तुमचे घावणे छानच होतील. तुम्ही माझ्या ह्या पद्धतीमध्ये एकदा घरी घावणे करून बघा आणि तुमचे अनुभव देशी तडका मराठी ह्या चॅनलला कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.